विश्वासराव आठरे पाटील, ज्येष्ठ विश्वस्त माननीय सीताराम खिलारी पाटील सर, संस्थेचे विश्वस्त जयंतराव वाघ साहेब, संस्थेचे विश्वस्त माननीय मुकेश दादा मुळे साहेब, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक अर्जुनराव पोकळे सर, माननीय कार्यकारिणी सदस्य माननीय राहुल भैया झावरे साहेब, लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सर्जेराव निमसे सर, आपल्या सर्वांचं संयोजन समितीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर निवाड्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस झावरे सर, निवाड्स पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आहेर सर, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम एम तांबे सर, टाकळी डोकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण मतकर सर, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य निवाड्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर, निवाड्स कॉलेजचे प्रबंधक श्री बबन सावळे सर, महाराष्ट्र भागाचे मुख्याध्यापक श्री सेवाळे सर व सर्वच मान्यवरांचे, कुणाचा नामोल्लेख जर राहिलेला असेल तर सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती करतो या संस्थेचे संस्थापक चेअरमन प्राध्यापक संजय जाजगे सर यांना। धन्यवाद सर। खरं तर सर्वप्रथम कार्यक्रमाला थोडासा विलंब झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आमच्या पतसंस्थेचे मार्गदर्शक आणि ज्यांनी पारनेर सारख्या दुष्काळी भागाचं 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं असे आणि सध्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेवर कार्यरत अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले माजी आमदार नंदकुमार भाऊसाहेब झावरे पाटील यांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच यावर्षी जीवन साधना गौरव हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। याचा आमच्या पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळ असेल, सभासद असतील, आमचे कर्जदार असतील, आमचे ठेवीदार असतील, या सर्वांना याचा सार्थ अभिमान आहे आणि त्या प्रीत्यर्थ आम्ही आज हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व आमचे ठेवीदार, कर्जदार, सभासद यांचं मी सर्वप्रथम पतसंस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। त्यानंतर आम्ही सर्व काही मंडळी आमची अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या परिवारातील आहोत, त्यामुळे आम्ही विशेष निमंत्रित केलेलं आहे आमचा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज। अशा विशेष निमंत्रित मध्ये आमच्या संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील, सौ अनुराधा आठरे मॅडम म्हणजे त्या अर्बन बँकेच्या माजी संचालिका आहेत, साहेबांना मी विनंती केली होती आपण दोघांनी कार्यक्रमाला या दोघेही उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। त्यानंतर आमच्या संस्थेचे संचालक, पतसंस्थेचे संचालक आणि आमचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय सीताराम खिलारी सर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर संस्थेचे विश्वस्त जयंतराव रामनाथजी वाघ साहेब, त्यानंतर मुकेश दादा माधवराव मुळे साहेब, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट माणिकराव मोरे पाटील, आमचे कार्यकारिणी सदस्य माननीय अर्जुनराव पोकळे सर, ॲडव्होकेट वसंतरावजी कापरे साहेब, त्यानंतर अभयजी खानदेशी साहेब, श्रीमती निर्मलाताई काटे मॅडम यांचेही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। ही सर्व आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज परिवारातील आहे। अगदी माझ्या पतसंस्थेच्या ॲडव्होकेट माणिकराव मोरे साहेबांचे नाव चुकून राहिलं होते, मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांचंही स्वागत करतो। आणि ही सर्व मंडळी जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज आमच्या परिवारातील असल्यामुळं अगदी आमच्या शाखेचं नवीन जागेत जरी स्थलांतर झालं तरी आम्ही या सर्व मान्यवरांना त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पतसंस्थेचा कार्यक्रम करत असतो। त्याप्रमाणे आपल्या परिवाराचेच लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर, त्याचप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंट आपल्या संस्थेचे अशोकरावजी
गुर्जर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी पतसंस्थेच्या वतीने स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे काही ठराविक कर्जदार असतील, ठेवीदार असतील, सभासद असतील, त्याच्यामध्ये आम्ही साहेब जास्तीत जास्त कर्ज जिल्हा मराठामध्ये फार कमी कर्ज वाटलेले, कारण लोकांना पगार भरपूर आहेत. आमच्या निबळक या महिन्याची नागापूरमध्ये जास्त कर्ज वाटलेले आहे आणि आमचे सभासद आणि कर्जदार निबळकचे उपसरपंच, निबळक गावचे उपसरपंच बाळासाहेब कोचकर, त्यांचे स्वागत करतो. निबळक सोसायटीचे विधकारी सोसायटीचे चेअरमन गौरव गायकवाड, व्हाईस चेअरमन अविनाश आळंदीकर, त्याचप्रमाणे आमचे हे सर्व कर्जदार आणि सभासद आहेत, त्यांचेही पतसंस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, आता डॉक्टर भास्करराव धावरे तर आमचे संचालकच आहेत, त्याचप्रमाणे आर के आहेर आमचे संचालक आहेत, लक्ष्मणराव मतकर सर, त्याचबरोबर पालिका आपल्या याचे महाराष्ट्र बालक मंदिरचे शेवाळे सर, या सर्वांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खास करून मुद्दामून पारनेरकर मंडळी आलेली आहेत, शरद जावरे नगर सह्याद्रीचे आलेले आहेत, त्याचप्रमाणे सनी सोनावळे, विनोदजी गोळे, विशालजी जावरे आणि खंडोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष महेशजी शिरोळे, त्याचप्रमाणे उपसरपंच रायतळे, अंकुश शेठ रोकडे यांचंही या ठिकाणी आपण उपस्थित झालेले आहेत. पतसंस्थेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य आदरणीय MM तांबे सर, आमचे रजिस्ट्रार बबनजी साबळे यांचंही, सिनेट सदस्य डॉक्टर बाळासाहेब सागडे, अरुणजी गांगर्डे, या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि प्रास्ताविक मध्ये मी पतसंस्थेविषयी 1 मिनिटं बोलणार आहे उशीर झाल्यामुळे, आणि सत्काराविषयी 1 मिनिट बोलणार. खरं तर मी जिल्हा मराठा परिवारामध्ये 32 वर्षापूर्वी स्वर्गीय माधवराव मुळे तथा आबा यांच्यामुळे सेवेत आलो. त्यानंतर दरे साहेब असतील किंवा आमचे पोकळे सर असतील, आमचे माझ्या जन्मापासूनचे अगोदरचे कौटुंबिक संबंध. प्रश्न असा येतो, पारनेर तालुक्याला कसं जॉईन झालं, मी पारनेरकडे कसं काय गेलो, नुसतं डायरेक्टर नाही झालो, डायरेक्ट चेअरमन झालो. तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे, आमचे ज्येष्ठ संचालक आदरणीय सीताराम खिलारी सर यांनी मला टाकडीच्या पतसंस्थेमध्ये 2 टर्म संचालक म्हणून संधी दिली आणि तिथं काम करत असताना नगरला शाखा सुरू करायची ठरली. परंतु नगरला शाखा सुरू करायला अडचणी होत्या. मग डॉक्टर BS जावरे सर, राहुल भैया जावरे यांनी आम्ही असं ठरवलं की आपण मल्टीस्टेट स्थापन करू, मल्टीस्टेट स्थापन करायचे ठरले. त्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्याकडे ते खातं होतं. मग ती नाव द्यायचं ठरवलं. मग आदरणीय नंदकुमार जावरे साहेबांचं नाव द्यायचं ठरवलं, पण त्यांची परवानगी आम्ही घेतली नव्हती. मग आम्ही गेलो, जावरे सरांनी मी गेलो, तर त्यांनी ते नकारच दिला. ते म्हटले नाव जर द्यायचं, आम्ही हट्ट धरला, नाव जर द्यायचं असेल तर ते म्हटले कुठल्याही त्या पतसंस्थेच्या कामामध्ये एकही शिरतोडा येणार नाही माझ्या नावावर, तरच नाव द्या, नाही तर देऊ नका. आणि मी आज 12 वर्ष झाले अतिशय अभिमानाने सांगतो की साहेबही साक्षीदार किंवा तुम्ही सर्व समाज साक्षीदार आहे का 12 वर्षामध्ये एकही अवाक्षर किंवा वाईट शब्द आमच्या पतसंस्थेबद्दल, आमच्या व्यवहाराबद्दल आतापर्यंत अवाक्षरमध्ये काढलेलं. अतिशय मर्यादित आम्ही स्वरूप ठेवलेलं आहे. 5-6 कोटीचा आमचा सगळा कारभार ठेवलाय. ठेवीदाराला दुसऱ्या दिवशी मागितलं तर आम्ही पैसे देतो. कर्जदार, एकही कर्जदार असा नाही की आपण नियम सगळे जे काय असतात मॉर्गेज वगैरे सगळे ते सगळं पाहूनच देतो, अशा पद्धतीने. आता तर पूर्वी तर थोडं समजा ऍडजस्ट व्हायचं, गुर्जर साहेब आहेत, पण आता अमित शहा साहेबांच्या अंडर डिपार्टमेंट आहे. आमची जी मल्टीस्टेट सोसायटी आहे ती अमित शहा साहेब ते अतिशय कडक शिस्तीचे, आणि दुसरा आम्हाला जावरे साहेबांचं नाव, म्हणजे अशा दोन्हीच्या याच्यामध्ये पण चांगले आहे. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ही पतसंस्था चालवतो. आणि नवीन वास्तू घेतली आम्ही त्या पतसंस्थेची, त्यावेळेस सुद्धा मी सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन केलं. आणि सामाजिक उपक्रम सुद्धा आम्ही या पतसंस्थेच्या मार्फत करत असतो. त्याच्यामध्ये मग एक एज्युकेशन फेअर आम्ही भरवलं होतं, तर ते नगर शहरामधलं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये पहिलं फेअर होतं. डॉक्टर विंचे सर होते, बच्चूभाई होते, फोटो आम्ही त्या फिल्म मध्ये येतील. आता ही सर्व मंडळी त्या ह्याच्यामध्ये होती. त्याच्यानंतर साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस आम्ही अनाथ मुलांना, रिमांड होम असेल किंवा एक दुसरी अनाथ संस्था असेल, या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या मुलांना मदत देण्याच्या पतसंस्थेचं म्हणजे सामाजिक सुद्धा कार्य आम्ही या ठिकाणी करत असतो. आणि बाकीचं म्हणलं तर आमच्याकडे कर्मचारी 2च आहेत. फक्त त्यांचा पगार जरी झाला
तरी भरपूर झालं, एवढंच आमचं. त्याच्यामधून आमची 1 रुपयाची कोणाची अपेक्षा नाही किंवा वाह्यत आम्ही खर्च करत नाही. अशी संस्थेची साधारण पार्श्वभूमी. जास्त ठेवी आम्ही कोणाला म्हणत नाही, आमच्या ठेवी ठेवा आहे त्याच्यातच आम्ही सांगतो. त्याच्यानंतर आता मग पुरस्काराविषयी बोलतो. साहेबांना हा पुरस्कार मिळाला. आमच्या परिवाराला, पतसंस्था परिवाराला त्याचा अभिमान होता. मग त्यांचा सत्कार करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवला. मीटिंग मध्ये चर्चा झाली, सगळं झालं. परंतु साहेब स्वीकारतील का नाही सत्कार हा मोठा प्रश्न पडत आम्हाला. मग परत जावरे सर आणि मी साहेबांकडे गेलो आणि साहेबांना हट्टच झाला का आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, पण सपत्नीक सत्कार करायचा. कारण साहेब आता आपण संस्थेत असल्यामुळे किंवा राजकारणात असल्यामुळे आपण सगळीकडे त्यांना पाहतो, त्यांचे वक्तृत्व, त्यांचे भाषण ऐकतो. पण आदरणीय आमच्या रजनीताई झावरे मॅडम कधी जनरल कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसते. नंतर आमचा तर आग्रहच होता की शपथनिकच सत्कार करायचा. आणि मी आमच्या जिल्हा मराठाच्या कार्यकारिणी सदस्यांना किंवा विश्वस्तांना जे निमंत्रण दिलं, तर माझी अपेक्षा अशी होती का सर्वांनी उळीत यावं. काय आता आठरे पाटील आले, जय आलेले, अशी मंडळी आली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि अशा पद्धतीने नाही, त्यांना मी आग्रह धरला, पण ते म्हणले स्वतः साहेबांचा फोन आला तरच येत असतो म्हणजे. त्याचा फोन काय आलेला नाही. तर अशा पद्धतीने आज हा आपला कार्यक्रम या ठिकाणी. आणि मग आम्ही जावरे सर आणि मी भैयांना म्हटलं, भैया म्हणले मी सुद्धा नाही बोलू शकणार म्हणले. मग जावरे सरांना आम्ही हट्ट धरला, साहेब तयार झाले. साहेबांना मी त्याबद्दल आणि अतिशय कौटुंबिक स्वरूप, मर्यादित स्वरूपाचा हा आपण कार्यक्रम, जरी समजा थोडा उशीर झाला तरी त्या निमित्ताने गप्पा होतील असा आमचा हेतू होता. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. आणि यापुढील मग सूत्रसंचालकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी, साहेब माझे वडील 83 वर्ष वय, स्पाईन सर्जरी झाली, आपल्या संस्थेचे सभासद असल्यामुळे ते देखील उपस्थित आहेत. आणि वडिलांचंही मला या ठिकाणी, कारण पितृतुल्य, आता साहेब सुद्धा आम्हाला पितृतुल्य. मी वडिलांचा सुद्धा फार मोठा कार्यक्रम केला होता, सर्व मंडळी हजर होती, त्याच्यामुळे मला अधिकार आहे का साहेबांना हट्ट धरायचा. नाही तर म्हटल्याचं तुझ्या वडिलांचा केला का आमचा कशाला तो, पण मी तो करून दाखवला. म्हणून साहेबांना आग्रह धरला. आणि या अशा निमित्तानं, अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं मी प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो आणि सूत्रसंचालकांना विनंती करतो की पुढचा. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेलं नेतृत्व म्हणजे नगर शहरामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे डबे बसने यायचे, ते प्रवाशांच्या पायाखाली तुडवले. पण ते येणारे जे डबे आहेत ते ड्रायव्हरच्या सीट मागे मिळावेत किंवा तिथे ठेवले जावेत म्हणून साहेबांनी विद्यार्थी दशेमध्येच आंदोलनाची सुरुवात केली. हळूहळू हे नेतृत्व वाढत गेलं. पारनेर तालुक्यातल्या शैक्षणिक चळवळीपासून, नगर शहरातल्या चळवळीपासून सुरू झालेलं हे नेतृत्व नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचलं. विधानसभेमध्ये सुद्धा साहेबांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. पारनेर तालुक्यातील विविध महाविद्यालय असतील, नवोदय विद्यालय असेल, भाळवणी सुपा औद्योगिक वसाहत असेल, कुकडी कालव्याची कामं असेल, अशी अनेक कामं करत पारनेर तालुक्याला एक विकासाचं मॉडेल म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आणण्यामध्ये साहेबांचा फार मोठा वाटा आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये आजपर्यंत केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं. त्यांच्या या जीवनपटावर आधारित चित्रपट आपण या ठिकाणी आता बघूया. लेकुराचे हित जाणीचे भगवंत, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. 1972च्या दुष्काळाची गोष्ट. नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवर्ष दुष्काळानं होरपळलेलं. लोक 2 वेळच्या अन्न पाण्याला महाग झालेले. त्या काळात शिक्षणाच्या निमित्तानं आपलं गाव सोडून नगर शहरात आलेल्या
सामान्य गोरगरीब शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत होते. कारण पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार हमीच्या कामावर गावाकडचं अख्खं कुटुंब गेल्यानं या मुलांना गावाकडून एसटीतून येणारे डबे बंद झाले होते. विद्यार्थ्यांची ही होत असलेली हेळसांड पाहून त्या काळी नगरच्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेनं नव्यानं सुरू केलेल्या न्यू लॉ कॉलेजच्या पहिल्या बॅचचा एक विद्यार्थी पेटून उठला आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना एकत्र करून धडक मोर्चा काढला. तो थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईक नगर दौऱ्यावर जिथं आले होते त्या नगरच्या डाक बंगल्यावर. तिथे संतप्त विद्यार्थ्यांनी काहीसा गोंधळ घातला म्हणून पोलिसांनी लाठीमार केला. पण या विद्यार्थ्यांचा नेता डगमगला नाही. त्यांनी आपलं म्हणणं मुख्यमंत्री महोदयांपुढे नेटानं मांडलं आणि लगेचच तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील, काळे आणि अधिक साहेब त्यांना तात्काळ या परगावच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत खानावळ सुरू करण्याचे आदेश दिले. त्या काळात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व करणारा नेता जिल्हा सेक्रेटरी नंदकुमार झावरे पाटील हा मातब्बर राजकीय नेते विखे, काळे आणि अधिकांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील चळवळीतल्या नेते कार्यकर्त्यांच्या दृष्टीपथामध्ये आला. त्या अगोदर नंदकुमार झावरे हा धडाडीचा विद्यार्थ्यांचा नेता आणि असे सामान्य विद्यार्थ्यांचे असंख्य छोटे प्रश्न सोडवण्यासाठी मोठा लढा उभा करणारा युवा चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच चमकत होता. तत्कालीन नगर जिल्ह्यातील थोर नेते मंडळींनी नंदकुमार झावरे पाटील यांच्यामधली जनसामान्यांचं नेतृत्व करण्याची चुणूक हेरली आणि काँग्रेस पक्षात जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. मग या पठ्ठ्यानं मागं वळून पाहिलंच नाही. प्रदेश सरचिटणीस, राज्य कार्यकारिणी सदस्य अशी विविध पदं भूषवत पारनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढून मोठ्या मताधिक्यानं त्यांनी आमदारकी मिळवली. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्यांनी हे पद मिळवलं आणि आपल्या कामातून त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यातला तळमळीचा सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड सामान्य जनतेचे प्रश्न तडीस लावण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेल्या त्यांच्या स्वभावाला आपण खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकू हे त्यांनी हेरलं आणि तालुक्यातील उद्योग, शिक्षण, बेरोजगारी, दुष्काळ हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये एक कृती कार्यक्रमच तयार केला आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. पारनेर तालुक्यासाठी जीवन संजीवनी ठरलेल्या सुपा MIDCची मंजुरी ते दुसऱ्या टर्मपर्यंत आणू शकले आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते त्यांनी या MIDCचं उद्घाटन करून घेतलं. आज त्या MIDCमध्ये 25,000 मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटलाय. जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि चायना इथल्या बहुराष्ट्रीय कंपन्या या कॉरिडॉरमध्ये दाखल झाल्या आहेत. ही खरोखरच नगर जिल्ह्याच्या उद्योग जगताच्या प्रगतीसाठी प्रशंसनीय बाब आहे. मुंबईत विधानसभेच्या सभागृहात सत्तेत असूनही जनसामान्यांच्या छोट्या मोठ्या प्रश्नासाठी पोटतिडकीने लढून सभागृह दणाणून सोडत प्रशासन आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या लढवय्या अशांत टापू आमदारांच्या यादीत त्यांचं नाव अग्रभागी होतं. पुणे जिल्हा दक्षिण नगर जिल्ह्यासाठी कुकडीचं पाणी सोडत नसताना त्यासाठी शासन स्तरावर प्रखर पाठपुरावा करून प्रसंगी संघर्ष करून त्यांनी कुकडीचं पाणी नगर जिल्ह्यात आणलं. आज पारनेरसह दक्षिण नगर जिल्ह्यासाठी गंगोत्री ठरलेल्या कुकडी प्रकल्प त्यांच्याच प्रयत्नामुळे पुढे सोलापूरपर्यंत गेला. सोबत पिंपळगाव जोगा धरण निर्मिती, कुकडीचं पाणी विसापूर तलावात सोडण्याचा विषय त्यांच्याच कारकिर्दीत मार्गी लागला. आतापर्यंत होऊन गेलेले सर्व पंतप्रधान, मुख्यमंत्री या सर्वांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मतदारसंघातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. 1986च्या दुष्काळात नगर जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांना नगर जिल्हा दौऱ्यावर आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी 2 मे 1986 रोजी त्यांच्या यशस्वी संयोजनातून राजीवजी गांधी यांची 2.5 ते 3 लाखांची विक्रमी गर्दी असलेली सभा त्यांनी मतदारसंघात घेऊन दाखवली होती. माझ्या खरं जगण्याचं सूत्र मी कायम म्हणजे मी जरी मला सगळ्या सत्ता मिळाल्या, मोठेपण मिळालं, अधिकार मिळाला, तरी माझी बांधिलकी ही आजही मी सुरुवात ज्या पुरोगामी विचारापासून केली, कम्युनिस्ट चळवळीपासून केली, आजही मला असं वाटतं की कष्ट करणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. नंतर पुढच्या काळात
आपला राजकीय प्रवास थोडा आखडता घेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत त्यांनी 2000 मध्ये प्रवेश केला. सामान्य गोरगरीब होतकरू गुणी विद्यार्थी कसा अत्याधुनिक व्यावसायिक शिक्षणाची कास धरू शकेल त्यासाठी त्यांनी सर्वंकष प्रयत्न सुरू केले. संस्थेत सदस्य, खजिनदार, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपद भूषवताना त्यांनी नवनवीन महाविद्यालये, शाळा तसंच अभ्यासक्रम कसे सुरू होतील त्यासोबत नगरचं अभियांत्रिकी महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज सोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मासकॉम, कम्प्युटर सायन्स, इथिकल हॅकिंग सारखे कोर्सेस राज्य शासन आणि विद्यापीठ पातळीवर पाठपुरावा करून मंजूर करून आणणं आणि नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस सुरू करण्यास चालना देण्याचं काम त्यांनी केलं. त्यावेळा संस्थेमध्ये 2 प्राथमिक, 49 माध्यमिक तसंच प्रत्येकी 1 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. सोबत हॉटेल मॅनेजमेंट, डीएड, विधी आणि अभियांत्रिकी महाविद्यालय देखील आहे. त्या पाठोपाठ 7 सिनियर कॉलेज, 10 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 27 ज्युनियर कॉलेज असा 120 युनिटचा भरभक्कम विस्तार संस्थेनं केलाय. त्यात 3000 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. अर्धशतकाहून अधिक PhD होल्डर प्राध्यापक आहेत आणि शेकडो प्राध्यापक एमफिल तसंच डिलीट पदवी प्राप्त डबल ग्रॅज्युएट, डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. संस्थेच्या प्रत्येक शिक्षण संकुलाची इमारत अद्ययावत आणि प्रशस्त असावी. तिथं सर्व अत्याधुनिक शिक्षण सुविधा युक्त सुसज्ज संगणक लॅब, सायन्स लॅब, भव्य ग्रंथालय, विस्तीर्ण क्रीडांगणे असावीत यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्या पाठोपाठ ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब होतकरू गुणी विद्यार्थ्यांचे राहण्या जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून संस्थेनं सुरू केलेली 13 वसतिगृह, 7 महाविद्यालयीन वसति. आदरणीय नंदकुमारजी झावरे साहेब हे पारनेर तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी खूप सुंदर आणि चांगलं काम विधानमंडळात केलेलं आहे. ज्या संस्थेचे ते आत्ता अध्यक्ष आहे ते अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं. म्हणून एक कौटुंबिक, शैक्षणिक आणि एक सामाजिक ऋणानुबंध माझे जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत जोडलेले आहे. आणि या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नंदकुमारजी झावरे साहेब चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्यांना पुणे विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्कार दिला. हा एक खरं त्या संस्थेच्या विद्यार्थी आणि खेळाडूंचा एक मोठा सन्मान आहे असं मी म्हणतो. म्हणून त्यांच्या या शैक्षणिक कार्यासाठी जो सन्मान मिळाला त्यासाठी हिवरे बाजार परिवाराच्या वतीने मी त्यांना खूप खूप शेवटपर्यंत काम करतात. ते मध्ये सोडत नाहीत. फार चिवट आहेत. माझ्या त्याच्यात एक फरक आहे. मी असं एखाद्या गोष्टी इतकं मागे लागते पण ते फार मागे लागतात. मला सुद्धा खूप ठिकाणी भाग घ्यायला लावतात, काही घ्यायला लावतात. चांगली मैत्री राहिली आमची आणि व्हेरी गुड फ्रेंड. आय एम हॅपी की त्यांचे आयुष्य एवढं इश्यूज झालं. लोकांच्या जीवनात ते चांगलं काही करू शकले. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत सुखी, समाधानी आणि कृपाभिलाषी वृत्तीचे आहेत. आपल्या कोणाच्या घराण्याच्या नावावर, पाठिंब्यावर जगता येणार नाही. उद्याच्या काळामध्ये स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि कष्ट करण्याच्या तयारीवर तुम्ही उद्याच्या काळात जगू शकता. तेव्हा स्वावलंबी व्हा. वंचिताच्या ज्या समाजातून आपण आलेला आहे, मोठे झाल्यावर त्याला विसरू नका. त्याच्यासाठी काम करायचं होतं आणि आपल्या पालकावर असलेलं आपलं अवलंबित्व कमी करा. त्यांना सुखाचे 4 घास आपण देऊ शकू अशा पद्धतीने आपण वागा. 2 वेळा जनतेतून आमदारकी, पक्ष पातळीवर प्रदेश सरचिटणीस पद, नगरमधल्या क्रमांक 1च्या शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद, मोठ्या मताधिक्यानं अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांच्या सुविद्य पत्नी रजनीताई यांची झालेली निवड, तसंच सुपुत्र पारनेर तालुक्यातील युथ आयकॉन राहुल भैया यांना तालुक्यानं बिनविरोध दिलेलं पंचायत समिती सभापतीपद आणि सौ अदिती प्रशांत नलावडे या मुलीच्या सासरच्या रूपानं मिळालेलं पुण्यातील सुखवस्तू नलावडे कुटुंब यामुळं आपण आपल्या जीवनात कृतकृत्य आहोत असं ते नेहमी म्हणतात. मला जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या असं मानणाऱ्यापैकी मी आहे. ते अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ते पारनेर तालुक्याचे 10 वर्ष आमदार आणि त्यानंतर
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय भरीव असं काम केल्यामुळे त्यांना पारनेर तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही. विद्यार्थी चळवळीपासून ते थेट शिक्षण क्षेत्रात मोठा दबदबा असलेल्या शिक्षण संस्थेचं नेतृत्व या प्रवासात महाराष्ट्राच्या शैक्षणिक राजधानीतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन केलेला गौरव हा या क्षेत्रातील ऋषितुल्य आधारवडाचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. साहेब, आपण जीवे शरदशताम आपणा सन्मान पत्राचं वाचन करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे 74वा वर्धापन दिन जीवन साधना गौरव पुरस्कार आदरणीय नंदकुमार झावरे पाटील. शेतकरी, कामगार, मजूर, वंचित समूहाचा बुलंद आवाज, पारनेर तालुक्याचे भाग्य विधाते, नगर जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासाला कलाटणी देणारा शिक्षण महर्षी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, पारनेर तालुक्याची जिद्द व झुंजार ही ओळख उजळ करणारे समर्थ नेतृत्व आणि पारनेरचे आमदार ही आपली सार्थ ओळख आहे. शिक्षणाचं बाळकडू आणि लहानपणापासूनच संघटन कौशल्याचे धडे मिळाल्यानं अन्यायाविरुद्ध लढण्याची स्थायी भाव तयार झाला. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाच्या प्रारंभिक पाऊल खुणा स्थानिक पातळीपासून उमटत गेल्या. विद्यार्थी ते पारनेर तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व हा आपला थक्क करणारा प्रवास, वैचारिक चळवळीच्या अभिसरणातील प्रत्यक्ष सहभाग आणि पुरोगामी विचारसरणीच्या समन्वयाचा परिपाक होय. पिण्याच्या पाण्यासाठीचा भव्य मोर्चा, विषम समाज रचनेच्या विरोधात उभारलेल्या चळवळी, पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याची उभारणी, कुकडी कालव्याचे बांधकाम, सुपा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पारनेर तालुका दूध संघ, अळकुटी, पाबळ, लोणी इत्यादी पाझर तलाव हा आपल्या सामाजिक राजकीय कार्याचा आलेख. पारनेर महाविद्यालय, टाकळी डोकेश्वर महाविद्यालय, मुलिका देवी महाविद्यालय आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या माध्यमातून उभ्या केलेल्या कर्तृत्ववान आणि समतावादी पिढ्या आपल्या सामाजिक जाणीवेची साक्ष देतात. दुष्काळ, पाटबंधारे प्रकल्प, बेरोजगारीचा प्रश्न, शेतीविषयक प्रश्न या संदर्भात मांडलेली लक्षवेधी भूमिका आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देते. औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीला चालना, दुष्काळ निवारण, शेती पंप वीज, सिंचन प्रकल्प, धरण बांधणी या सामाजिक आर्थिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही अभ्यासक्रमाची पुनर्रचना, महाविद्यालयाचे स्वायत्तीकरण, अहमदनगर शहर आणि ग्रामीण भागातील शाळा उभारणी, महाविद्यालयांसाठी इमारती, वसतिगृहे, ग्रंथालय इत्यादी मधील देदीप्यमान कामगिरी आपल्या धाडसी निर्णयाचं द्योतक होय. कोठारी आयोगानं संकल्पित केल्याप्रमाणे शिक्षण संस्था केवळ वर्ग खोल्यात न अडकता समाजातील प्रश्नांना भिडली पाहिजे. सामाजिक प्रश्नांचं उच्चाटन शिक्षणामधून झालं पाहिजे. या भूमिकेचे प्रात्यक्षिकरण म्हणजे आपण विकसित केलेले हे अहमदनगर प्रारूप होय. आपल्या या तपस्वी शैक्षणिक आणि सामाजिक ध्यासपर्वाचा सन्मान करण्यासाठी आणि आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आपणास जीवन साधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही विनंती प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचे सत्कार मूर्ती मान्य आमदार नंदकुमार झावरे पाटील यांचा सन्मान होतोय. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहसचिव माननीय ऍडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांना मी विनंती करतो की आपण साहेबांना सन्मानित करावं.
पतसंस्थेच्या वतीनं हा सन्मान होतोय. सर्व संचालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कारासाठी उपस्थित राहायचं आहे. साहेबांचा हा सन्मान सपत्नीक होतोय. साहेबांच्या सुविद्य पत्नी रजनीताई झावरे पाटील यांचा सन्मान सौ आठरे मॅडम या ठिकाणी करणार आहेत. मी आठरे मॅडम यांना विनंती करतो की आपण विचार मंचाकडे यायचं आहे. एक चळवळीतलं नेतृत्व म्हणजे लहानपणापासूनच चळवळ खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि हा संघर्ष जो आहे तो खऱ्या अर्थाने हळूहळू पुढे येत गेला. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करतोय. पोशाख, महावस्त्र, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. एक कौटुंबिक आणि हृदय असा हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आठरे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण सौ रजनीताई झावरे मॅडम यांना सन्मानित करावं. महाराष्ट्राची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, पोशाख देऊन आपण सन्मानित करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा या ठिकाणी देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्या ठिकाणी सन्मान करतोय. हौसला कभी कम नहीं रखा, हौसला कभी कम नहीं रखा, मुश्किलों के तूफानों का किया सामना, आज हर तरफ से मिल रही है, आज हर तरफ से मिल रही है सफलता की शुभकामनाएं. एक कौटुंबिक असा हा सत्कार सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आजच्या सत्कार मूर्तींचं स्वागत करतोय, सत्कार करतोय, सन्मान करतोय. पिशवी संस्थेचे सहसचिव माननीय ऍडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील साहेबांना सन्मानित करतात. धन्यवाद साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांना आपण सन्मानित करतोय. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय ऍडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांना सन्मानित करण्याची विनंती करतो. निवाड्स महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बी.एस. झावरे सरांना पुष्पगुच्छ देऊन आपण आठरे पाटील यांचा सन्मान करतोय. सरांना विनंती आहे की आपण साहेबांना सन्मानित करावं. संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय खिलारी सरांना सन्मानित करण्याची विनंती झावरे सरांना करतो. ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय सीताराम पाटील खिलारे सर यांचा सन्मान होतोय. संस्थेचे विश्वस्त आदरणीय जयंतदादा वाघ साहेब यांना सन्मानित करतोय. प्राचार्य आर के आहेर सरांना मी विनंती करतो की आपण आदरणीय डॉक्टर निमसे सरांना, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आयर सरांना विनंती करतो की आपण निमसे सरांना सन्मानित करावं. आयर सरांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण मुकेश दादा मुळे साहेब विश्वस्त अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज सन्मानित करावं. कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक अर्जुनराव पोकळे सरांना आपण सन्मानित करतोय. मी राहुल भैया झावरे साहेबांना विनंती करतो की आपण प्राध्यापक माननीय अर्जुनराव पोकळे सरांना सन्मानित करावं.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय राहुल भाई यांना पुनश्च विनंती आहे की आपण माननीय ऍडव्होकेट वसंतराव कापडे साहेबांना सन्मानित करावं. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय अभय खानदेशे साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. संस्थेचे पानसरे सरांना मी विनंती करतो की आपण माणिकराव मोहने सरांना सन्मानित करावं. संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य आदरणीय निर्मलाताई काटे मॅडम यांना सन्मानित करण्याची विनंती करतो मी जावरे मॅडम यांना. चार्टर्ड अकाउंटंट अशोकराव गुर्जर साहेबांना सन्मानित करण्याची विनंती करतो श्री संजय कोले सर यांना. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला वरती उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय ऍडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांना मी विनंती करतो की या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय निमसे सरांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी नंदकुमार जावरे पाटील मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी हे जे जागे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या या संस्थेमार्फत माजी आमदार नंदकुमार जावरे पाटील यांना पुणे विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्कार दिला. त्याबद्दल पतसंस्कृतीने त्यांचा परत एकदा सत्कार होत आहे. या ठिकाणी मला आनंद वाटतो की जाजगे सरांनी या ठिकाणी लीड घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला. तो सत्काराचा विद्यापीठ सत्कार ऑलरेडी केलेला आहे, परंतु ज्या संस्थेचा नंदकुमार जावरे यांचं नाव आहे त्यांनी त्याचे एक छोटंसं एक कार्यक्रम आणलं. त्यानिमित्ताने लोक एकत्र झाले, ते महत्वाचं ते आहे. या ठिकाणी पाहता आपलं खरं पाहता जो पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार आहे तो जावरे पाटलांना मिळाला. परंतु जावरे पाटील हे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले काही वर्षापासून महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापीठ समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी ते 2 वेळा पारनेर मतदारसंघातून आमदार होते. त्याही पूर्वी विद्यादशेमध्ये त्यांनी नंतरही नगरला ते साहित्य शालेय साहित्याचं जे भांडार चालवायचे त्या काळात सुद्धा त्यांनी पुरोगामी विद्यार्थी संघटना असेल अशा अनेक नंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करून त्यांनी मुलांना सतत त्यांच्या हक्कासाठी जगण्याचं त्यांना मार्गदर्शन केलं. तर हे सर्व त्यांचे पार्श्वभूमी पाहता मला वाटतं की पुणे विद्यापीठाने हा जो जीवन गौरव पुरस्कार दिला तो हा जावरे पाटलांचा सत्कार आहेच आहे, पण पुणे विद्यापीठाचा पण सत्कार आहे आणि त्याचबरोबर आमच्या संस्थेचा आहे आणि हा पुरस्काराचा सुद्धा सत्कार आहे. कारण पुरस्कार योग्य माणसाला केला तर तो चांगला असतो. खरं म्हणजे मी आधी आता म्हटल्याप्रमाणे कोकणच्या स्टेजवर आपण साधारण 2000 पासून पुणे विद्यापीठात नेपाळवर काम करताना पुरस्कार हा मोठ्या प्रमाणात आपण सुरू केला. अशोक पुरस्कार हे कुलगुरू असताना आणि माझ्या आठवणीप्रमाणे नगर जिल्ह्यातून आपले रावसाहेब शिंदे रयतचे शंकररावजी काळे, आमच्या काळात शंकररावजी काळे, नंतर शंकररावजी कोले, नंतर लोकनेते बाळासाहेब विखे पाटील, प्राचार्य जोसेफ बार्नबस यांना पुरस्कार दिला. माझ्या माहितीप्रमाणे ही नावं आहेत नगर जिल्ह्याची. रामनाथजी वाघ या सर्वांना हा पुरस्कार दिलेला आहे
आणि तितक्या तोडीचं काम किंवा राजकारणात त्यांच्याबरोबर तितक्या तोडीचं काम नंदकुमार यांनी केलं. ते त्यांच्या थोडं पुढच्या पिढीतले कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना नंतर मिळाला. त्यांचा एक ठिकाणी सत्कार झाला, सत्कार केला विद्यापीठाने, त्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे हा चांगला निर्णय घेतल्याबद्दल. या ठिकाणी बहुतेकांना नंदकुमारबद्दल माहिती आहे, मी जास्त ते रिपीट करणार नाही. खरं म्हणजे माझे थोरले बंधू रामचंद्र निमसे आणि त्यांनी एकत्र सीपीआयमध्ये काम केलं, पूर्वमित्र संघटनेत काम केलं. त्यांचे चिरंजीव राहुल आणि माझा मुलगा हे क्लासमेट इंजिनिअरिंगमध्ये व संबंध आहे. माझा त्यांचा डायरेक्ट संबंध नसेल तर आम्ही एका संस्थेत निगडीत आहोत. त्यापेक्षा मला वाटतं आम्ही दोघेही विज्ञान विद्याशाखेचे पदवीधर आहोत. आणि इफ आय एम करेक्ट, आमच्या दोघांचे विषय सारखे होते, मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. नंदकुमारजी हा जो ग्रुप घेतो ते विद्यार्थी आयुष्यात सक्सेस होत असतो. आणि फार कमी लोक त्यांनी प्रोफेसरमध्ये घेतलं माझ्या माहितीप्रमाणे. कदाचित त्यातले काही टीचर मला विद्यापीठात शिकवायला होते. हा ग्रुप फार आमच्या काळामध्ये कमी लोक घ्यायचे, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. नंतर त्यांनी थोडं त्यांची लाईन ऑफ ऍक्शन बदलली, सामाजिक कार्यात आले आणि त्याच्या ठिकाणी शिकून ते आपल्या माहितीप्रमाणे दोनदा आमदार झाले. त्यांचं सर्व जीवनपट, त्यांचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे. मी फक्त ह्या प्रसंगाच्या निमित्ताने एक गोष्ट उल्लेख करू इच्छितो, थांबतो. नव्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे लागू होत आहे त्याची माझा सुरुवातीला असा संबंध आला. हे धोरण माझ्या दृष्टीने योग्य आहे. या धोरणामार्फत उच्च शिक्षण, विशेषतः विद्यापीठ शिक्षण व संशोधन याचा जागतिक शिक्षणाची संबंध जोडण्याचा, मेळ घालण्याचा प्रयत्न आहे. हे करण्यासाठी, हे यशस्वी होण्यासाठी गव्हर्नन्स शॅल बी ऑटोनॉमस. गव्हर्नन्स जर ऑटोनॉमस असेल तर हे शक्य नाही, तर शक्य होणार नाही. त्यासाठी प्रिन्सिपल, टीचर, स्टुडंट ऑल ऑफ देम हॅज टू बी ऑटोनॉमस. परंतु नुसतं ऑटोनॉमस असून चालणार नाही. आपल्याकडे ऑटोनॉमी विथ अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. आपलं कॉलेज ऑलरेडी ऑटोनॉमस आहे. म्हणजे हा प्रयोग नव्या शिक्षण धोरणाचा माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे फक्त ऑटोनॉमस कॉलेज आणि विद्यापीठामध्ये सक्सेस होऊ शकतो. इतरत्र होणं दुरावस्था मला तरी वाटतं. माझा पहिल्या वन डे पासून त्याशी संबंध आलेला आहे, फर्स्ट डे पासून. तर आपलं कॉलेज विभागाने जे आपलं महत्वाचं कॉलेज आहे ते ऑटोनॉमस आहे. परंतु आपण अध्यक्ष आहात, मुद्दाम याचा उल्लेख यासाठी करतो की नुसते ऑटोनॉमी घेऊन जगात चालत नाही. ऑटोनॉमी शॅल गो हँड इन हँड विथ अकाउंटेबिलिटी. तर अकाउंटेबिलिटी हा कन्सेप्ट आणि हे तत्व तुम्ही आपल्या सर्वांच्या प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी सुद्धा त्यांच्यात जर रुजवलं तर मला वाटतं की आपल्या संस्थेचं नाव आणखी मोठं होईल. कॉलेजचं नाव ऑलरेडी मोठं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण एक राष्ट्रीय जो उपक्रम आहे तर आपण खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट केला असं होईल. मी परत एकदा नंदकुमार यांचं अभिनंदन करतो. मी ज्यावेळी त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यावेळेस मी अमेरिकेत होतो, तर मला त्यावेळेस बोलताना मला कांगडे सरांनी पुन्हा सांगितलं की असं झालं. म्हणजे ठीक आहे, पण जागले सरांचंही अभिनंदन की त्यांनी हा कार्यक्रम घडून आणल्यामुळे मला त्यांचा परत त्यांच्यावर बोलण्याची संधी मिळाली. आणि जागले सरांचं आणखी एक अभिनंदन, तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही हे केलं असं. यानंतर तुम्ही आम्हाला चांगलं जेवण देणार आहेत असं सांगितलं. जागले सर हे जसे कमी बोलत असले तरी मला त्यांचे गुण माहिती येतात. मी प्राचार्य असताना ते किती योग्य वेळी योग्य निर्णय घेतात याची मला पूर्ण जाणीव आहे. तर जागले सरांचं विशेष अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय साहेबांचा आग्रह 2 मिनिटं. सीताराम पाटील खिलारी सर आपलं मनोगत व्यक्त करतात. आज आपण अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये एक अशी 10-15 आमदारांची संघटना निर्माण केलेली होती की ज्याच्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या म्हणजे त्या ठिकाणी मंत्री सुद्धा त्या काळात त्यांच्या त्या ग्रुपला घाबरत होते. आणि अशा या ग्रुपमध्ये एक सुपुत्र की ज्या गावची लोकसंख्या फक्त माझ्या माहितीप्रमाणे ते ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला 400-500 असावी.
हा, आणि 217 मतदार होते आणि एवढ्या मतदारसंघाच्या पारणे तालुक्याच्या त्या मतदारसंघामधून त्या गावाने 2 आमदार त्या ठिकाणी दिलेले आहेत या महाराष्ट्राला. आणि अशा या 2 महाराष्ट्राच्या आमदारामध्ये नंदकुमार झावरे साहेब यांनी तर त्यांचा, आता आपण या ठिकाणी डॉक्युमेंटरी पाहिली, मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण आजचा हा कार्यक्रम जो काही माजी आमदार नंदकुमार झावरे साहेबांच्या मल्टी स्टेट या पतसंस्थेने तो आयोजित केला, त्याचे चेअरमन राहुल भैया झावरे जरी असले तरी त्या ठिकाणी जातगे सर आणि त्यांच्या सर्व संचालकांनी हा कार्यक्रम घडवून आणला. खरं म्हणजे आज या कार्यक्रमाकरता जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी म्हणजे बच्चूभाई आठरे आहेत, त्याचप्रमाणे विश्वस्त मुळे साहेब आहेत, त्याचबरोबर जयवंत वाघ आहेत, आणि विशेषतः की अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचं जे न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर हे जे काही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, त्या कॉलेजचे माजी प्राचार्य आणि लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही भाषण आपण ऐकलेलं आहे. आणि आज स्वायत्त विद्यापीठ म्हणून या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे जे प्राचार्य आहेत झावरे सर डॉक्टर, त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी, आता तेही वांद्रेचेच आहेत, म्हणजे योगायोग असा आहे की अध्यक्षही झावरे साहेब, त्याचप्रमाणे प्राचार्य झावरे साहेब, आणि विशेषतः आपल्याला सांगितलं पाहिजे की मी माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये जास्त उल्लेख केलेला होता, परंतु वेळेअभावी तो त्या ठिकाणी राहिला, की ज्या माणसाने, की खरं म्हणजे त्यांचे वडील शिक्षकच होते, परंतु त्या शिक्षकांनी त्यांना जे घडवलं म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी, आणि त्यांनी प्रत्यक्ष ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये, आता त्याचा उल्लेख आलेला आहे की त्यांनी तो मोर्चा आणलेला होता अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचं रेसिडेन्शियल हायस्कूल जे आहे, त्या रेसिडेन्शियल हायस्कूलच्या पुढे जे पोलीस क्लब आहे, त्या पोलीस क्लब, कारण मी त्यावेळेला पंचायत समितीचा सदस्य होतो, आणि त्या ठिकाणी यशवंतरावजी चव्हाण केंद्राचे मंत्री आणि वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्या सभेवरती यांनी मोर्चा आणलेला होता. त्यावेळेला त्यांना अटकही झालेली होती, परंतु त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या आणि राज्याच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना सोडून द्यायला लावलं, आणि त्यांना सांगितलं की पारनेरला 1977 साली जे कॉलेज झालं त्या कॉलेजच्या करता तुम्ही मुंबईला या, आणि त्या ठिकाणी मग आपण तो प्रश्न मार्गी लावू. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो मार्गी लावला. एवढंच नाही तर पारनेर तालुक्यामध्ये म्हणजे त्या काळामध्ये एकच कॉलेज द्यायची प्रथा असताना सुद्धा त्यांनी टाकळी डोकेश्वरला ते कॉलेज काढलं, त्याचप्रमाणे निघोजला काढलं, आणि त्याच्यानंतर आणखीन 2-3 कॉलेजेस पारनेर तालुक्यामध्ये निघाली. खरं म्हणजे अशा प्रकारची चळवळ विद्यार्थी दशेपासून, आणि त्याचंच म्हणजे एक प्रतीक म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचं 100 वर्षानंतर अध्यक्षपद हे झावरे साहेबांना मिळालं. हा खऱ्या अर्थाने त्यांचा त्या ठिकाणी बहुमान, आणि त्याच्यावरती कळस जो चढवला तो कळस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती कळस चढवला, आणि तो कळस तुम्हा आम्हा सर्वांना, एवढंच नाही तर सर्व जनतेला त्या ठिकाणी ऊर भरून आलेला आहे. माझाही त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर एवढं प्रेम केलं की मी त्यांच्याबरोबर 1980 सालापासून जोडलो गेलो. कैलासवासी माजी खासदार आणि मंत्री केंद्राचे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांच्यावर खऱ्या अर्थाने मुलाप्रमाणे प्रेम केलं, आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याची जाणीव ठेवून साहेबांनी सुद्धा त्यांचा एकही शब्द डावलला नाही, हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून परत एकदा मी आपला अधिक वेळ नाही घेतला, कारण आपल्याला त्या ठिकाणी जेवणाची प्रतीक्षा आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी झावरे साहेबांना
पुढच्या भविष्य काळामध्ये अशाच प्रकारची उर्मी, शक्ती आणि प्रेरणा आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वादाने त्या ठिकाणी आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यांना मिळावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, कारण मी अनेक वेळा त्यांच्यावरती बोलत असतो आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की खिलारी सर बोलल्याशिवाय कार्यक्रमामध्ये शोभाच नाही आणि म्हणून त्या दृष्टीने मला वाटतं निवेदकांनी माझं नाव या ठिकाणी घेतलं असावं. परत एकदा झावरे साहेबांना लाख लाख शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहसचिव माननीय ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील साहेब यांना विनंती करतो की या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील. आज या ठिकाणी आज हा एक कौटुंबिक कार्यक्रम आपण आमदार नंदकुमार झावरे पाटील यांच्या नावाने चालत असलेली संस्था जी आहे त्यांच्या माध्यमातून हा घरेलू कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला. आज या ठिकाणी माझ्यामध्ये संस्थेचे सर्व सभासद आहेत, माणसांवरही अनेक मंडळी बसलेली आहे आणि समोरही मंडळी बसलेली आहे. सर्वांची हजेरी माझ्या मते जाजगे सरांनी घेतलेलीच आहे. सर्वांची माफी मागून मी सर्वांचीच नाव काही घेत नाही, कारण आताच सरांनी सांगितलं की जेवणाला जास्त वेळ उशीर करू नये. ते अनुषंगाने मला या ठिकाणी माझे जे काही दोन विचार मांडायचे. आज या ठिकाणी सपत्नीक आमदार नंदकुमार झावरे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. माझ्या मते खरा हा स्तुत्य कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय. साहेबांनी आपलं सर्व जीवन जे आहे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं. पण हे कार्य करीत असताना माझ्या मते हे जे काही त्यांना सन्मान मिळत आहेत किंवा आजचा हा जो काही कार्यक्रम जो होतो या सर्व कार्यक्रमामध्ये माझ्या मते महत्वाचं योगदान जे आहे ते झावरे वहिनींना जातं असं माझं स्वतः. आम्ही ते सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांच्या सहवासामध्ये आम्ही वाढलेलो आहोत. त्यातल्या त्यात कम्युनिस्ट विचारसरणी असलेली जी थोर व्यक्तिमत्व होती त्यांच्या सहवासात आम्ही सर्व वाढलेलो आहोत. कारण काँग्रेसची मंडळी असतील परंतु त्या काळामध्ये बापूसाहेब भापकर, खासदार चंद्रभान आठरे पाटील, कॉम्रेड भागवत अशी ही जी काही माणसं जी आहेत या माणसांचा संस्कार जो आहे माझ्या मते झावरे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर घडलेला आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये ही मंडळी जी आहेत या मंडळींचं माझ्या मते त्यांना सहवास लाभला ही त्यांची भाग्य आहे. अशी अनेक माणसं आहे, सगळ्यांची नावं मी या ठिकाणी घेत नाही. आज त्यांना युनिव्हर्सिटी तर्फे हा जो काही जीवन साधना गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे उचितच झालेलं आहे. माझ्या मते झावरे साहेबांना मी जवळून ओळखतो, त्यांचा स्वभावही मला माहित आहे. थोडस विरोधात किंवा थोडस वावगं कोणी बोललं तर झटकन त्याला विरोध करण्याची ताकद त्यांच्या अंगामध्ये आहे. परंतु ही ताकद आवरण्याचं काम जे आहे झावरे वहिनींनी केलं. त्यामुळे त्यांनी मला येताना त्यांना इथे घेऊन नका, मला बोलायला अडचण होईल असं त्यांनी सांगितलं.
परंतु तुम्हाला आवडण्यासाठी म्हणूनच आम्ही या ठिकाणी आणि बहिणीनं आम्ही वर बसवलेला आहे. हा कार्यक्रम आज गतकेसा तुम्ही जो आयोजित केलेला आहे, बच्चू आहे ते बाईंना कधीच बरोबर घेत नसे कुठल्याच कार्यक्रम, म्हणून मी त्यांचा घरी जाऊन सपत्नीक सत्कार केला. आमची पिढी जी आहे ही स्वातंत्र्यानंतरची घडलेली पिढी आहे, आमच्यावर तो संस्कार झालेला आहे. आणि ही जी काही मोठाली मंडळी होती त्यांनी सर्वसामान्यांसाठी जे काही कामकाज केलं, त्या कामकाजाची विचारधारा आमदार जावरे पाटलांनी माझ्या मते पुढे चालवली. आणि त्यांनी जे केलेलं काम जे आहे ते काम माझ्या मते आपल्याला सर्वांना दिशादर्शक आहे. कारण मी ही पिढी पाहिलेली आहे, त्या पिढीमध्ये मी वाढलेलो आहे, त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे, त्यांचे विचार ऐकलेले आहेत. आणि आजचा हा तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारचा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण संपूर्ण त्यांचं आयुष्य आजपर्यंत जर पाहिलं, माझ्या मते त्यांच्याकडं कोणालाही बोट दाखवून त्या माणसाने कुठली वावगी गोष्ट केलेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि या गोष्टीतून माझ्या मते नवीन पिढीने माझ्या मते संदेश घेणं गरजेचं आहे की त्या माणसांनी जे काही आयुष्यामध्ये कमवलेलं आहे ते जर आपल्याला टिकवायचं असलं तर त्यांनी जे मार्ग आपल्याला दिलेला आहे त्या मार्गाने आपल्याला जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी समाज आपल्याला घडवायचा आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आपण त्यांचं जर पाहिलं तर आमच्या संस्थेचे प्रतोद म्हणूनच मी त्यांना मानतो. कारण कुठल्याही माझ्यामध्ये नवीन शैक्षणिक गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर ती आपल्या कॉलेजमध्ये अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा हात खंडा आहे आणि 2 पावलं ते पुढे असतात. वर्तमानपत्रामध्ये एखादी गोष्ट वाचली, एखादी बातमी वाचली, अशा प्रकारचं काम आपल्या संस्थेमध्ये आपलं झालं पाहिजे या अंशांकरणात माझ्यामध्ये नेहमी त्यांचा जोर आहे. आणि जे आपल्याला उदाहरणच द्यायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी आपल्या कॉलेजमध्ये आपण आता सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं इंग्लंडमधील माझ्यामध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं माझ्यामध्ये आपण त्यांच्याशी टायअप झालेलो आहोत. आणि याच्यापेक्षा मोठं कार्य कुठलं असावं, ग्रामीण भागामधल्या मुलांना आंतरराष्ट्रीय लोकांकडून हे नवीन जे काही तंत्रज्ञान आलेलं आहे ते तंत्रज्ञान शिकण्याची माझ्यामध्ये आणि ते शिकून आपल्या जीवन प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून आणि देशाची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून संधी मिळावी अशा प्रकारचं मोठं काम माझ्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. कारण त्यांची भाषणं आपण नेहमीच ऐकत आहोत, त्या प्रत्येक भाषणामध्ये आपल्याला त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा विचार हा सर्वांना दिलेला आहे. आणि माझ्यामध्ये त्या अनुषंगानं माझ्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे कायम आहोत. आज आता जास्त बोलण्याचं मी काही या ठिकाणी बोलणार नाही. अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल बोलता येतील मला, कारण हा तसा जहाल नेता आहे. हा जहाल नेता मी कॉलेज जीवनापासून पाहतो. निमशे सरांनी सांगितलं की त्यांनी मी विषय एकच विषय घेतलेले होते, परंतु आम्ही एका चांगल्या वकिलाला मोकलेलो आहोत. त्यांनी लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली होती, परंतु राजकारणामध्ये शिरले आणि ते अर्धवट शिक्षण सोडून दिलं. आणि अशा प्रकारे आम्ही एका चांगल्या वकिलाला आम्ही मोकलेलो आहोत असं माझं मत आहे. तर मी या निमित्तानं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांना बहिणींचा सदोदित त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या बरोबर राहो, त्यांना चांगलं आयुरारोग्य चांगलं लाभो आणि त्यांच्या हातून पुढची पिढी सुद्धा चांगल्या प्रकारे काम करील अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. मला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. आजचे सत्कार मूर्ती आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज हे आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मल्टीस्टेट संस्थेच्या निमित्ताने होत असलेला हा कौटुंब कार्यक्रम आणि त्यात उपस्थित असलेले सगळे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज हे एक कुटुंब आहे. ट्रस्टींचं कुटुंब नाही, समाजाचं कुटुंब आहे. त्या कुटुंबातले सगळे प्रतितयश कार्यकर्ते, मार्गदर्शक, प्राध्यापक, प्राचार्य, प्रथमतः तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो की आपण माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि कौटुंबिक ओळखी व्हाव्यात म्हणून भोजनासह हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण सगळे 9ला रात्री जेवत असतो, 9ला अजून 10 मिनिटं कमी. मी वेळेवर जेवायला आपल्याला सगळ्यांना जाता येईल असं पाहिजे. खरं म्हणजे आयुष्यातलं सगळं मांडण्याचा हा वेळ नाही, परंतु 2-3 गोष्टी खऱ्या आहेत की तरुणपणात डोक्यात जे जातं ते शेवटपर्यंत असतं. मधल्या काळात आपण त्यातून मार्ग काढतो वेगवेगळे. माझ्या तरुणपणी सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा होता तो कॉम्रेड चंद्रकांत आक्षे पाटील आणि कॉम्रेड एकनाथराव भागवत. 2 महत्वाची होती की ज्यांच्या चरित्राच्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या. कधीही या दोघांना स्तुती आवडली नाही, परंतु ध्येयवादासाठी कुठलाही त्याग करण्याची जी सीमा त्यांच्याकडे होती, धाडस त्यांच्याकडे होतं. परिस्थितीने दोघंही काही फार मोठ्या घरातले नव्हते, शेतकरी कुटुंबात जन्मलेले होते, परंतु या जिल्ह्याला पूर्वपणे आणि डाव्या चळवळीचं वळण जर कोणी दिलं असेल ते कॉम्रेड भागवत साहेब आणि चंद्रभान आठरे. चंद्रभान आठरे पाटलांचं तर काही गोष्टी त्या समजल्या जे त्यांना ते कधी सांगत नसायचे, परंतु त्यांनी लिहून ठेवलं होतं, माझं चरित्र लिहू नका. बच्चू पाटील पण त्यांचा आदेश पाळला, लिहायला सांगायचा. चंद्रभान आठरे पाटील हे भूमिगत होते ब्रिटिशांचे. पारणे तालुक्यातल्या गणेश खिंड इथं असलेल्या गणेशाच्या मंदिराच्या परिसरात ते भूमिगत राहत होते आणि त्यांना जेवणाचे डबे भास्करराव आवटी ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या जीवनातल्या काही कथा अशा आहेत की ज्या सिनेमात सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही किंवा कुठल्याही करायला. अशी मंडळी होते ना. मला सगळ्यात जास्त आनंद, मी तर लहानपणापासून त्यांच्या पण मी सुद्धा त्यांच्या सातत्याने इतक्या संपर्कात आलो की तो परिणाम माझ्या डोक्यावर झाला. कॉम्रेड भागवत एकदम ताईंना निमंत्रण द्यायला हे मी सांगितलं. पण भागवत साहेबांच्या जसं बाळासाहेब विखेंनी राधाकृष्णपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केलं, भागवत साहेबांनी त्यांचा मुलगा अरुण याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर. भागवत साहेब कुठलीही गोष्ट माझ्याशी चर्चा केल्याशिवाय करत नव्हते. इतका सिनियर माणूस. तुम्ही जर ह्या माणसांची चरित्र पाहिजे त्या काळात, ते ब्रिटिशांच्या काळात बडोद्याला जाऊन उन्हाळे पैसा मिळवायचा असतं, नावगाव मिळवायचं असतं, कुठं निघून गेले असते. नाही केलं त्यांनी. ते समाजाला घडवण्यासाठी, समाजाचं संरक्षण करण्यासाठी. आणि अशा लोकांचा वारसा मला मिळाला, विचार मला मिळाला. आणि म्हणून तुम्ही म्हणता आठवड्यातील ती गोष्ट करेल मी थोडा हार लागला. पटलं तर हो, नाही तर नाही. ते मी स्पष्ट सांगतो, कोणाच्याही फेवरची मला कधीही अपेक्षा नसते. संघर्ष करूनच मिळवावं लागतं. फेवर तुम्हाला सुद्धा
चांगल्या पद्धतीने प्लीडिंग करूनच न्याय मिळतो ना. ठेवर कोणतं न्यायाधीश तुम्हाला बसलाय, तुमची प्रॅक्टिस चांगली चालू आहे, तुमचा आशीर्वाद तुम्हाला मदत करतो. पण सांगण्याचा भाग हा की हे दोन व्यक्तिमत्व आणि नंतरच्या कालानुरूप आता रात्रीतून राज्य बदलतात, तर आम्हाला त्या काळामध्ये त्यावेळेला कैलासवासी बाळासाहेबांनी विखेंची माझी भेट घेतली. बाळासाहेब विखेंनी खूप आमच्या चर्चा झाल्या, गाडीत घेऊन जायचे. बाळासाहेब गाडीत घेऊन जायचे. ओके ओके बाळासाहेब गाडीत घेऊन मला जायचे आणि ते म्हटले की तुझ्या डोक्यामध्ये कम्युनिस्ट मंडळींनी एवढं आता टिकून ठेवलेलं आहे, ती गोष्ट चांगलीच आहे, जनतेचं तत्वज्ञान आहे, परंतु याला प्रॅक्टिकल जोड आपल्याला कधीतरी द्यावा. व्यवहाराचा, सामाजिक परिस्थितीचा तो एक काळ होता म्हटले की ज्या वेळेला ब्रिटिशांशी आपण लढत होतो, त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाच्या तत्वज्ञान, त्यांचे मार्ग, त्यांचे घेराव, त्यांचे मोर्चे, त्यांच्या गोळीबार, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मान्य होत्या. पण आजची लढाई ही आपल्याच लोकांशी आहे, सरकार हे आपलेच आहे. काही पदरात पाडून घ्यायचं असलं तर आपलंच पाडून घ्यावं, आपल्याला आपल्याच लोकांशी. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तुला माइंड व्हावं लागेल. आश्चर्य वाटेल की मी बाळासाहेब विखेंची झालेली चर्चा ही दिवंगत कॉम्रेड भागवत यांना सांगितलं. कळलं का, तुमच्यासारखं आयुष्यभर भागवतांना, त्यांच्या कुटुंबियांना किती त्रास झाला मी स्वतः पाहिलेलं आहे. का भागवत साहेब ऐन सणासुदीला सायकलच्या कॅरियरला वर्तमानपत्राचा गठ्ठा बांधून नालेगावातला माझ्या पुढीवर यायची सायकल चालवत, चल आपल्याला ही रद्दी विकायची. जुन्या काळचा BA-LLB माणूस त्या कुटुंबाने, आईच्या बंधूंनी काय सगळ्या किती हाल सोसले असते. मग हे मला माझ्या फार पक्क होत. म्हणून भागवत साहेबांना म्हटलं एवढी वाताहत आपल्याला परवडणार नाही. तुमच्यासारखा त्याग, तुमच्या इतका जर आपण म्हणतो की सॅक्रिफाईस किंवा वाहून नेणं, उद्याच्या काळात माझं सुद्धा कुटुंब इतकं वाऱ्यावर मला सोडता येणार नाही. तेव्हा मला विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले, चालण्याचा आग्रह करतात. त्यावेळेला इंदिरा गांधीची काँग्रेस होती, 20 कलमी कार्यक्रम चालू होता आणि कम्युनिस्ट पक्ष आणि इंदिरा गांधी, डांगे, भागवत साहेब सुद्धा डांगेंचे प्रतिनिधी होते आणि इंदिरा गांधी, बाळासाहेब विखे, अशा त्या मेळ झाला आणि मी बाळासाहेब विखेंबरोबर काँग्रेसमध्ये गेलो. खरोखरच त्यानंतरच्या काळामध्ये बाळासाहेब विखेंनी मला, मी ज्यांना ज्यांना नेता मानलं त्या सगळ्या ठिकाणी निमशे साहेब मला फार प्रेम. म्हणजे माझ्या वडिलांना मर्यादा होत्या माझे प्रेम करायला किंवा मला मोठं करायला, परंतु माणसं मला जीवनात एवढी मोठी मिळाली की त्यांनी मला स्वतःच्या मुलापेक्षा मानलं. बाळासाहेबांच्या काय बरोबर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाळासाहेबांनी माझ्या कोणाकोणाबरोबर भेटी घडवून दिल्या. प्रणव मुखर्जीची माझी भेट घडवली, नंतर ते राष्ट्रपती झाले आधी अर्थ. नरसिंह रावजी माझे शिक्षण मंत्री होते, ठाकरे डोकेश्वरला नवोदय विद्यालय आणायचं, ते ह्युमन रिसोर्सेस मंत्री होते. बाळासाहेब मला त्यांच्याकडे घेऊन गेले, ते नंतर पंतप्रधान झाले, परत बाळासाहेबांनी काँग्रेस इंदिरा गांधीकडे घेऊन गेले, अक्रॉस द टेबल इंदिरा गांधी बरोबर. राजीव गांधींना बाळासाहेब विखेंनी पारण्याच्या दशावेच्या डोक्यात फक्त माझ्या हक्कासाठी 2 तास राजीव गांधी. बाळासाहेब विखेंनी शंकरराव चव्हाण यांना माझ्याबद्दल इतकं चांगलं सांगितलं की शंकरराव चव्हाण सुद्धा नाही नगर जिल्ह्यात हाच पोरगा. ही सगळी घडवणं माणसं हे बाळासाहेब. तर हा ऍक्सिस आता मिळत नाही. आता बाळासाहेबांनी चांगलेच माणसं दाखवले असं नाही, पण राजकारणात पण सर्व गुण संपन्न नाही दाखवले. त्यांनी माझी आणि लालू प्रसाद यांची भेट घालून पेपरवाल्यांनी छापू नये, त्यांनी माझी आणि मुलायम सिंग यादवची भेट घालून समाजवादी पक्षाचं तिकीट
पोटनिवडणूक ज्या वेळेला कोपरगावला झाली, आपल्या राधाकृष्ण विखेंनी राजीनामा दिला, शिवसेनेत मंत्री झालं. तिथं परत माणूस शिवसेनेच्या वतीने राधाकृष्ण उमेदवार, तिथं एखादा समाजवादी पक्षाचा उमेदवार जर उभा केला तर निदान विशिष्ट समाजाची मतं तिकडे जाते, आपलं निघून त्याचे गणित फार. मग त्याला मार्ग काय? त्याला म्हटले समाजात. मुलायम सिंग यादव मुंबईला येणार होते, मुंबईहून फ्लाईट पकडून बदलून दुसरीकडे जाणार होते. बाळासाहेबांनी त्याच्यासाठी तो एक खलनायक इंजिनियर होता, त्याला फोन केला. त्याला सांगितलं मेरा लड़का भेज रहा हूँ, MLA है, उनकी और उनकी मुलाकात करते. माझ्याकडे तो राज बब्बर मला घेऊन मुलायम सिंग. ह्या गोष्टी ज्या आहेत ना फार रसिक आहेत. आणि मुलायम सिंगनी कोऱ्या फॉर्मवर सही दिली, खडा करतो बाळासाहेब. हे मला त्यामुळे एवढा अनुभव मिळालेले. असा भारतातला एकही पुढारी नाही का ज्या पुढाऱ्याला मी भेटलो नाही. म्हणून बाळासाहेब विखेंनी माझे जे राजकीय यश मिळालं जगनगड. आता आपले तसे आता पुढच्या पिढ्या तसेच वागतील असं नाही. बदल होणार, कारण समाज बदलला, परिस्थिती बदलली. तर हे जे माझ्या सगळ्यांना आयुष्यात घडलं ते फार मोठं. मला सगळ्यात जास्त ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त जर लक्षात राहणारे असेल तर मी विद्यार्थी दशेत असताना काढलेले मोर्चे. जसं भागवत साहेबांचं मी सांगतो, निमसे सर, सुरेश गवळी मला अत्यंत सुरेश गवळी, रामचंद्र निमसे, सत्यशील रत्नाकर आणि मी, हे आम्ही चौघं या शहरामध्ये या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे पुढारी होतो. संघटना आम्ही स्थापन केल्या. मंत्री येणार असतील तर SP आधी आम्हाला विचारायचं तुमचं काय प्रॉब्लेम. अक्षरशः म्हणजे आम्ही तसे हुशार होतो. सुरेशही फार हुशार होता, दुर्दैवाने केला. निमसे सायलेंट होते, तुमचे थोरले बंधू करा आमच्या सायलेंट होते पण हुशार होते. सत्यशील रामरत्नाकरांचा पुतण्या आम्ही मोर्चे काढायचो ना, आधी ठरवतो पोलिसांचे मुलं पुढे म्हणजे लाठीमार झालं तर पोलीस लाठीमार करणारे मुलंच त्यांची, आम्ही मागत इतकं हुशारीने मोर्चे काढायचो. पण पोलीस त्यावेळेला आमच्यावर एकदा 300-700 दाखल झाले, आम्ही नाकारलेले. भिंगारच्या पोलीस स्टेशनला रात्रीभरामध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी मग एकदा पोलिसांचा रट्टा सुरू झाला. हाताला दोरखंड बांधून नाळ्या पेटून आमची मुलं काढली. परंतु चंद्रकांत नाट्य पाटील, PP जोशी, राम रत्नाकर, ED देशमुख हे वेगवेगळ्या पक्षाचे होते, पण आपल्या बाबतीमध्ये सतत पाठीशी राहील. सोमणी वकील सुद्धा आमच्यासाठी, सगळ्या वकिलांनी मिळून लगेच जामीन मंजूर करून घेतला. आमच्या केसेस मोफत. जजेस सुद्धा त्यावेळेला असं सांगायचे, तुम्ही कॉलेज करता का, पुस्तक आणलेत का, आता झाडाखाली बसा, पुस्तक वाचा, वेळ घालू नका इथं. सगळे निर्दोष सुटले, तो भाग केला. सांगायचं तर ते वातावरण स्वातंत्र्य संघर्षाच्या वेळेस जसं वातावरण होतं तसं त्यावेळेला परिस्थितीची संघर्षाचं वातावरण. त्याच्यात आपण काम केलं. मला निश्चितच त्या लोकांचं स्मरण हे कायम येतं. म्हणून मग मी काही विषयांवर मला पटलं नाही तर धाडकन सांगतो. अर्थात माझी शेवटची पहिली बांधिलकी समाजाशीच आहे. सामान्य माणसाला ज्याला आपण म्हणतो न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कष्टाला मोल मिळाला पाहिजे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. आता पुणे विद्यापीठात सुद्धा ते फोटो तुम्ही पाहिला, तुम्ही वहिनी म्हणता मिसेस, यांच्यासह सत्कार मी कधी केला घेतला नाही, कार्यक्रमही कधी केला नाही. त्यांनी कधी म्हणजे माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये त्या कधीही असं म्हटलं नाही की मला कार्यक्रमात असं. आता राजीव गांधी माझ्या तालुक्यात 2 तास आमच्या, तर त्या असं म्हटलं नाही की कुठल्या तरी याच्यात मला फोटो द्यायचं. ते आता पुढारी फार सोपं असतं. मोठा पुढारी येणार असलं तर आपल्या बायकोला गंधावायला परंतु त्याला मी म्हटलं 2 तास आहोत आम्ही कुठेतरी येऊन भेटू शकते, उच्छिदू शकते. ना शंकरराव चव्हाण आमच्या घरी आले होते तरी सुद्धा,
अनेक कार्यक्रम, सगळे मुख्यमंत्री पवार साहेब अनेक वेळेला, परंतु त्या कधीही फोटोच्या फ्रेम मध्ये येण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यामुळे मी मुक्त होतो. आता तुम्ही नवीन पुटाणा जो लावला पाहिजे सुरू झाला विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये. पुण्यापर्यंत आली, मी म्हटलं पुणे आहेत नाही विचारप्रमाणे पुढं रिलेटिव्हला बसायला पहिल्या रांगेत जागा असतात त्यांचे सर, त्या पद्धतीने ते बसतील. परंतु त्यांना काय आणि काय सांगितलं मला माहित नाही, परंतु चिरंजीवांनी कारभारी काळे आणि आपले सोनवणे त्यांना सांगितलं, त्या साहेबांच्या मंडळी सुद्धा बरं यायचं म्हणतात. आता प्रोटोकॉल मध्ये हे नाही, कोणीच नसतं, तर ते म्हणजे यायला हरकत. मी म्हणजे मला ज्या वेळेस सांगितलं का ते येणार नाही, तर राहुलजी मला सांगितलं आईला विचारून तर पळा. मी विचारलं काय तुला फोटो तुम्हाला यायचे, तर हा मी येणार असताना एकत्र, पण ज्यावेळेला नाव पुकारलं त्यावेळेला त्या रॅम्पूनवर यायला लागले दिसल्या. मला जे एम्ब्रेसिंग होतं असं वाटायला लागलं थोडस, परंतु कारभारी काळेने त्यांना हात केला आपल्या कुलगुरूंनी, त्या वर आल्या. फोटो आता हे तुम्ही पाहता, ते पहिल्या फ्रेम मध्ये त्या. नंतर 2 दिवसांनी मी त्यांना म्हटलं तुम्ही काय म्हटलं नाही मला यायचंच होतं, आतापर्यंत एवढी संधी आली वेळ होती त्याच्यात कधीच तुम्ही फोटोला ना याच फोटोसाठी का आल्या. तेव्हा त्यांनी मला कारण सांगितलं. आता तुम्हाला कारण 72 साली आपलं लग्न झालं त्यावेळेस तुम्ही BSc झालेले होते, पण मी 11वी शिकत. आणि निकाल माझं लग्न मे महिन्यात झालं, निकाल जून महिन्यात लागला. 11वी पास झाले होते त्यावेळेस. जुन्या 11वी नंतर कॉलेजेस असतात, तिला फर्स्ट इयरला जायचं होतं, पण आपल्या सगळ्या पाहता परिस्थिती तो विषय कॉलेजला ऍडमिशनचा विषयच नव्हता. त्यामुळे त्यानंतर त्याच्या स्वयंपाकाला लागल्या. तेव्हा त्या म्हटल्या आपल्या लग्नामुळे माझं कॉलेज थांबलं होतं, तुमचा हात धरून मी युनिव्हर्सिटीत आले. हा जो काही छोट्या छोट्या गोष्टी असतात लाईफ लॉंग स्वीट मेमरी ह्या सगळ्या फेजेस मधून मी आलेलो आहे. आमचे मित्र पाटील तुम्ही जसे तसे वसंतराव हे मोठ्या जमीनदाराचे, त्यांचं नामचं जमाव असं काही साम्य नाही. अक्षरशः काही मोरसाहेब काही साम्य नाही. मी भूमिहीन, ते 200 एकराचे मालक. शाहूराव पटेल मी त्यांच्याकडे कधी गेलो तर ते असं पाहिजे का कोणाच्या नाते लागेल सगळे, परंतु विचाराने पुरोगामी असणार आमचं त्यांचं जमलं. गुरु सगळ्यांचे यासारखे. त्यामुळे त्यावेळेला एक संगीत मी सुरेशचा विषय मध्ये सोडला नाही. सुरेश आणि मी लॉला ऍडमिशन मोर्चे काय नंतर एक 3-4 वर्ष झाल्यानंतर हे कुठंतरी इथं थांबणार. मग मार्ग कोणते स्वीकारायचे. आम्ही दोघांची बैठक झाली. भोपळी बदली तर जे लाल संघटनेचं ऑफिस होतं त्याच्यावर आमची दोघांची झाली. आणखी बाकीचे होते पुढं मी म्हटलं मला तर कौटुंबिक अशी परिस्थिती नाही की मी कम्युनिस्ट व्हायचं किंवा डाव्या चळवळीसाठी सगळं आयुष्य वागून घेईल अशी माझी परिस्थिती. त्याचे सुरेशचे वडील शिक्षकच होते. म्हटलं तुझं काय करणार. मला तर मी ही चळवळ आता सोडायची नाही, मी ट्रेड युनियन मध्ये फुल टाइम काम करणार. म्हटलं विचार करून कर. हा कष्टाचे दादा आम्ही दोघंही रशियाला जर्मनीला पूर्व जर्मनी ह्या सगळे जाऊन आलेलो होतो. तिकडचं जग आणि आपलं देश याच्यात फार फरक आहे. तर सुरेशने मला सांगितलं की नाही मी माझं आयुष्य ह्या चळवळीलाच वापरून घेईन. म्हटलं आयुष्यभर तुला संघर्ष करावा लागेल. मी चाललो काँग्रेसला.
मी बाळासाहेबांबरोबर काँग्रेसमध्ये गेलो, आज या परिस्थितीत आहे. सुरेशने आयुष्यभर संघर्ष केला, त्याला मेंटली सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्याचं तुमचे यशवंतराव चव्हाण व्यासपीठाने सत्कार केला होता, त्यावेळेलाही त्याचं माझं बोलणं होतं. आजारपणात त्याला पुष्कळ त्रास आहे, परंतु त्याला आपण म्हणतो शेवटपर्यंत ध्येयवादाने राहिलेला वाटत. माझ्यापेक्षाही 2 गड पुढे बबनराव पाच होते, चळवळी दगड मारड होते. ते आमच्या बरोबर आमचे सहकारी म्हणून बबन पाचपुते, भीमराव धोंडे हे सगळे होते. ते व्यवहारवादातून आणखी पुढे गेले, परंतु तो काळ वेगळा होता. त्यामुळे माझे सार्वजनिक जीवनात वावरण्याचे संस्थात्मक कामात वागत नाही काही संकेत आहे, ते मी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि ते पण कॉम्प्रोमाइज होणार नाही. परंतु आपण चांगला बदल करत आहोत. निमशे सरांसारखा ज्याला आपण म्हणू शेतकरी कुटुंबातला, मी तर अनेक वेळेस सांगतो, शेतकरी कुटुंबातला माणूस उत्तर प्रदेशातल्या सगळ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होता. साधी गोष्ट आहे का? आपल्याला अभिमान असला पाहिजे का शेतकऱ्याचा मुलगा बुद्धिमत्ता आहे. काय होतं, त्यांना कोणावर बसला होता बुद्धिमत्तेच्या जोरावर. त्याच्यापेक्षा ऑल इंडिया सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, तर ज्याच्या डायसवर 2 माणसं बसलेले असायचे, पंतप्रधान, देशाचे प्राईम मिनिस्टर आणि अध्यक्ष. इतक्या मोठ्या ठिकाणी पोहोचलेला माणूस आपल्या घरातला आहे, त्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लँडमार्क आहेत, त्या आपण जपल्या पाहिजेत. 9:05 झालेले आहे, तेव्हा थांबणं गरजेचं आहे. परंतु आपण सगळ्यांनी कौटुंबिक पद्धतीने उत्तम प्रकारे काम केलं. मला एका गोष्टीचं आणखी मेन्शन करणं गरजेचं आहे की विद्यापीठाने हा माझी निवड केली हे मला आधी कोणाकडून समजलं. जाहीर होण्यापूर्वी पोकळे सरांनी मला फोन केला 2 दिवस आधीच. मला वाटलं साहेब अभिनंदन. आता मला शक्यतो कोणी चांगलं म्हणत नाही अभिनंदन करण्याचं. कसं होतं सर, फार चांगली घटना घडली. म्हणजे काय झालं, ते आत्ता फाईल मूव्ह झाली आणि विद्यापीठाने तुम्हाला जीवन गौरव दिला, यादीतलं पैसे नव्हतं. म्हणजे आपल्याला की लोकांच्या सदिच्छा ह्या सुद्धा याच्यामध्ये काम करतात, सायलेंटली काम होत असतं. सदिच्छा त्यांना माहीत, त्यांचा कोणीतरी माहितगार माणूस तिथं होता, त्याने लगेच त्यांना फोन करून सांगितलं ना तर तुमच्या अध्यक्षांना जीवन गौरव. एवढं मी सगळं कसं सांगितलं का या पद्धतीने. आता हे आपलं कुटुंब समजा, हे कोणता बोर्ड लावलं इथे याला मी महत्व देत नाही, परंतु आता सुरुवात झालेली आहे आपण एकत्र येण्याची. आता हक्काचा माझा मित्र बचपन तुम्ही आहात, परंतु तुमच्या आधीचा नंबर वसंतरावचा असल्यामुळं पुढची मीटिंग वसंतराव होती आणि त्यांनी पूर्वी कबूल केलेलं आहे. त्यांचा जो मुलगा अमेरिकेत आहे त्याला एक मुलगा होता, वर्षभरापूर्वी दुसरा मुलगा झालेला आहे आणि त्यावेळेला ते म्हटले होते की मी पार्टी देणार. ते विसरणार नाही. ठीक आहे, जाऊन या परत एकदा. त्या मुलाच्या त्यांची भेट नाही झाली तर त्याला भेटून या, परंतु विसरू नका आपल्याला पुढची मीटिंग तुमच्या उपस्थितीत करायची आहे. चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचं आता मोकळेपणाने जेवण, मला वाटतं जास्त सर मोकळेपणाने, मी जसं मोकळं बोललो तसं जेवण आहे मोकळेपणाने, दोन्ही पद्धतीचं. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाच्या अंतिम वळणावरती येताना निवाड्स महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी एस झावरे सरांना विनंती करतो की या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. माईकच वापरा सर, माईक. हा तोच त्यात काय सिस्टमच बोलायचं प्रत्येक कार्यक्रमाला. सत्कार करायचा.
सर्व भगिनी बंधू, नंदकुमार जावरे मल्टीस्टेट या आमच्या संस्थेमार्फत आज जो हा माननीय नंदकुमार जावरे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर जावरे साहेब हे आमचा आग्रह स्वीकारले का नाही यावर आम्ही खूप आम्हाला खूप शंका होती, पण त्यांनी आमच्या संस्थेचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर ताई सुद्धा त्यांच्याबरोबर हजर राहिल्या, त्यांनाही धन्यवाद देतो. स्टेजवरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, सर्व सभासद, संचालक मंडळ, ठेवीदार, कर्जदार हे सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की जेवण घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. धन्यवाद.